आम्ही निघालेलो आहे मस्तपैकी. आता आमचं काम सुरू झालेलं आहे. आजची ड्युटी मॅडमला ड्रॉप केलेला आहे आणि आम्ही निघालेलो आहे आमच्या दुसऱ्या लोकेशनला. मॅडमने सांगितलेल्या लोकेशनला कपिलचे कपडे आणायचे आहेत लॉन्ड्री मधून, तर तिकडे आपण निघालेलो आहे. आणि मेन हायवे आहे, तर आपल्याला इंडिकेटर द्यायचा आहे आणि पाठीमागे गाडीला आलेली आहे, तर आपण वेट करून बघा. तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की बसेस राईटलाच राहणार. राईटच्या 2 लाईन यूज करू शकते. आपण करू शकते फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन चालू शकते. आपली प्रायव्हेट गाडी आहे म्हणल्यावर काही टेन्शन नाही आहे. पण फर्स्ट लाईनला जायला काय नाही आहे. फर्स्ट लाईनला काय आहे, स्पीड लिमिट आहे. स्पीड 120च्या स्पीडला जवळजवळ राहावं लागतं आपल्याला, कारण नाहीतर पाठीमागची जी इकडची लोक आहेत ते लाईट मारतात. म्हणजे इकडची लोकल असल्यावर काय होत असते, जरा दादागिरी, म्हणजे कसं दादागिरी तर नाही, पण ते जरा लोकल असल्यावर कसं त्यांना अनुभव असतोय, त्यांना सगळं माहिती असते. आणि इकडचं अजनबी म्हणजे इकडचं परदेशातला माणूस आलेला आहे, इंडिया, नेपाळ, श्रीलंका, इथं आलेले लोक कशी जरा भिवूनच चालवणार हो, कारण का आपला देश नाही आहे. इथला आपल्याला कानून कायदे एवढं माहीत नसते. त्याच्यामुळे आपल्याला चालवताना किंवा हे चालवताना पूर्ण रूल्स अँड रेग्युलेशन पूर्ण फॉलो करावं लागते. इथं नजर हटी और दुर्घटना घटी हे लय इथं चालते. ते वाटतच नाही हो, स्पीड कधी लागते, 120 कधी लागते आणि कधी जाते. रोड एवढं झणझणीत बनवलेलं आहे, काय कळतच नाही. त्याच्यामुळे सारखं आम्हाला स्पीड याच्यावर बघावं लागते, नाहीतर स्पीड सेट करून ठेवायला लागते, नाहीतर फाईन आली की अवघड होते. आता बघा, बोलता बोलता मी जरा आलो पुढं. मला घ्यायचं होता राईट एक्झिट, तर काय टेन्शन नाही. पुढचं आपण राईट घेऊन U-टर्न मारून परत यायला लागेल. आपल्याला एक्झिट मारायला लागते राईटला, नाहीतर हा घेऊया. सलाल मोहम्मद म्हणून एक आहे, ते एक्झिट आहे. हा एक्झिट आपण घेऊया. हा एक्झिट घेतला की निवांतपणे आपण जाऊ शकतो आपल्या लोकेशनला. बघा, राईटलाच जाणार, ट्रक वगैरे राईटलाच जाणार. राईट वरून तिकडे जाणारच नाही, त्यांना माहित आहे फाईन येणार म्हणून. प्रत्येक इथं सगळे रोडची कामं चालू आहेत, तरी तुम्हाला दाखवण्यासाठी आपलं इकडं आलेलं आहे. आत रोड वगैरे कसे बनायला लागलेत किंवा काय. इकडं शेखचं घर आहे बघा, राईट साईडला, लेफ्ट साईडला. हे सगळं लेफ्ट साईडला घर आहे. ही जी बिल्डिंग आणि जी कंपाऊंड दिसतंय यांचं, एवढं कंपाऊंड आहे का नाही. हे कंपाऊंड मध्ये आपलं जे आहे ना बंगला बनेल. 7 फुटाची, 8 फुटाची, 12 फुटाची कंपाऊंड असते. ते कंपाऊंड मध्ये आपला इथे बंगला बनेल. एवढा खर्च यांचा कंपाऊंड साठी. फॅमिली ड्रायव्हर म्हणल्यावर, आता फॅमिली ड्रायव्हर म्हणले, पर्सनल ड्रायव्हर म्हणल्यावर असंच असते. काय त्यांचं काम असतील पर्सनल, ते सांगतील, ते करायचं आपल्याला. बाकी इथं काय असं वज विज काय उचलायचे काय हे नसते, सिस्टम काय नाही. वज उचला, हे उचला, ते उचला, हमालगिरी करा, हे असं काय नाही. हा काही ड्रायव्हरांना आहे तसं, ते त्यांच्यावर डिपेंड करते. नाहीतर जे अग्रीमेंट मध्ये तुमचे आहे ते तुम्हाला मिळणार. तर आलेलो आहे आपण जवळजवळ लॉन्ड्रीच्या कडेला बाजूला. तर गाडी करूया बंद झालेलं आहे आणि आपण आता जात आहे तिकडे. हाँ भाई, कैसे है? ठीक है.
क्या चल रहा है बांग्लादेश में? कैसे है इंडिया का किधर से? यूपी है। ठीक है, हो गया कपडा? तर आलेलो आहे पुन्हा लॉन्ड्री मध्ये. आता कपडे घ्यायचे आणि आपल्याला जायचे, निघायचे. हो गया ना? किधर है लाने के लिए गए? तर चला आपण आपल्याला झालेलं आहे काम. तर आपण निघालेलं आहे मस्तपैकी. तर बघू शकता हे बिल घेतलेलं आहे आणि झालेलं आहे आपलं काम घेतलेलं आहे. आता आपण जाणार आहे. चला तर गाडी करू स्टार्ट. आता आपण जाणार आहे आता डायरेक्ट घरी. तर इथं लॉन्ड्री मध्ये कपडे घेतलेले आहेत, पाठीमध्ये टाकलेले आहेत कपडे. कपिलचे बिल झालेलं आहे 100 रियाल. जवळजवळ इंडियाचे 2-2.5 रुपये होत असतील. घरी जायचं आहे मस्तपैकी. आता जाऊन मस्त आंघोळ पाणी जर सकाळी झालेलं आहे, फ्रेश होऊन सगळं झालेलं आहे. मॅडमला सोडलेले आहे सकाळी. तर आता कपडे पण घेऊन आलेले आहे. आता जायचं, थोडा आराम करायचा घरी जाऊन. मस्तपैकी AC लावून एक ओके मध्ये झोपायचं आणि नंतर मग आपल्या टायमिंग नुसार आपण मॅडमला आणायला जायचं. तर मंडळी गावाकडचं काय हालचाल आहे, काय चाललंय, कसं काय जरा सांगा कमेंट मध्ये. काहीतरी कमेंट करत जावा, लाईक करत जावा, शेअर करत जावा. संभल जा जरा हो पिया पिया तूने क्या किया. तर आमच्या गावातल्या मंडळींनो आणखी आमच्या मित्रांनो काय चाललेलं आहे आणि कसं चाललेलं आहे. आमच्या मित्र, काही मित्र सौदीला आहेत, काही मित्र दुबईला आहेत, काही मित्र कतरला आहेत, काही मित्र कुवेतला आहेत, कोण बहरीनला. तर सगळ्यांना आपला सलाम. आणखी काय सांगायचं तर त्यांची पण अशीच ड्युटी आहे, आमच्या मित्रांची पण असंच काम आहे. कोणाला जास्ती कोणाला कमी. सिटीला आता गेलेलं नाही. मॅडम आली आहे लंडन वरून. लंडनला फिरायला गेली होती, अमेरिकेला गेलेली. अमेरिका, लंडन सगळं फिरून आलेले आहे. तर जास्त दमल्यामुळे, तिकडं फिरल्यामुळे जरा आजारी पडलेले आहेत. आजारी पडल्यामुळे जरा बाहेर कुठे आता निघत नाही. फक्त ऑफिस ते घर चालले. बाहेर आता जर गेले ना तर तुम्हाला बाहेरचं पण जरा दाखवतो पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये की कसं सिटी आहे, कसे बिल्डिंग वगैरे आहे तिथं. पण आपलं इंडिया लय बेस्ट, लय इंडिया बेस्ट. इंडियासारखा देश नाही कुठं. प्यार, मोहब्बत आणि जो लोकांमध्ये जो हे आहे की नाही, म्हणजे आपुलकी आहे एक दुसऱ्यासाठी, ते कुठेही मिळणार नाही. इंडिया शिवाय कुठेही कुठल्याही देशामध्ये मिळणार नाही. आपला इंडिया बेस्ट, बेस्ट ऑफ बेस्ट. त्याच्यासारखा, आपल्या देशासारखा कुठला देशही नाही. आपल्या देशावर प्रेम केलं पाहिजे. आपल्या देशाची किंमत बाहेर गेल्याशिवाय कळत नाही. म्हणतात ना, घरची किंमत कधी कळते. घरची किंमत जेव्हा बाहेर, आपण घरातून बाहेर जाऊ तेव्हा घरची किंमत कळते, नातेवाईकांची किंमत कळते, आई वडिलांची किंमत कळते. बाहेर गेल्यावर कळते, गावात राहून कळत नाही.
साठी बाहेर गेलं पाहिजे, बाहेरची दुनिया बघितली पाहिजे, बाहेरचं आयुष्य बघितलं पाहिजे. तर 9 वाजलेलं आहे तिथलं आणि 9 वाजता टेम्परेचर आहे 40. तर इथं आलेलो आहे आपण आता घरी. मस्तपैकी गाडी इथं लावायची आहे. मागे कपिलचं घर आहे. ओके, पार्किंग मध्ये लावूया. रिवर्स घेऊया जरा. तर हे आहे माझे कपिलचे कपडे, लॉन्ड्रीमधून आणलेले आहेत. लॉन्ड्रीमधून आणलेत, आता हे घ्यायचे आणि आपल्याला जायचं आहे. काय आलं का बघूया कसं काय. एवढीच विनंती आहे तुमच्याकडं, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ओके ओके.